फेक एक्सपिरियन्स लावून तो कंपनीची तर फसवणूक करतोय तो वेगळा भाग आहे. सगळ्यात मोठी फसवणूक तो स्वतःची करतोय. कशी की आजकाल जसं तुम्ही म्हटलं की बऱ्याच स्टुडंट्सला काढून दिले, बऱ्याच म्हणजे काही हजारो स्टुडंट्सला ऍट अ टाइम 20-20 हजार 10-10 हजार स्टुडंट्स सुद्धा फेक एक्सपिरियन्स यांना आपण कंपनीने काढलेला आहे आणि ते सगळं न्यूजमध्ये सुद्धा आलेलं आहे. सो फेक एक्सपिरियन्समुळे होतं काय की तुम्ही कसा बसा इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता, आन्सर रट्टा मारून काही काही स्टुडंट ते करतात. पण मुद्दा हा होतो की जेव्हा तुम्हाला काम करायचं ऍक्च्युअल, सो पहिल्या ते दुसऱ्या दिवशीच तुमचे जे टीम लीड मॅनेजर्स जो कोणी तुमचे सीनियर असेल त्यांना कळून जातं की अरे हा फेक एक्सपिरियन्स करून आहे. याच्यामध्ये सर मी माझ्या एका स्टुडंटचं उदाहरण देतो. एक दुर्दैव आहे ते, पण मला हे सांगायला वाटलं की ऍटलीस्ट त्याच्यावरनं तरी बाकी स्टुडंटने सुधारावं. एक स्टुडंट आहे, त्याचं काही गोष्टीमुळे त्याच्या करिअरमध्ये काही 5-6 वर्षांचा गॅप झाला होता, मग त्याने फेक एक्सपिरियन्स लावला. त्यानुसार त्याने इंटरव्ह्यू अटेंड केले, त्याचं सिलेक्शन सुद्धा झालं आणि वय वगैरे ठीकठाक असल्यामुळं लग्न वगैरे सुद्धा जॉब लागलं 4-5 महिन्यामध्ये त्याचं झालं. आणि कंपनीमध्ये मल्टिपल आजकाल 3-4 राऊंड्समध्ये व्हेरिफिकेशन होतात. तर कंपनी व्हेरिफिकेशन राऊंडमध्ये नाही, पण इंटरनल क्लायंटच्या व्हेरिफिकेशन राऊंडमध्ये त्याचा फेक एक्सपिरियन्स पकडला गेला आणि त्याची परिस्थिती असे की त्याला कंपनीतनं काढून नाही, मी म्हणेल की त्याला हकलून देण्यात आलं. आणि आता त्याची परिस्थिती अशी आहे, त्याचं पूर्ण आयुष्य आणि करिअर हे बर्बाद झालेलं आहे. कारण त्याला कंपनीतनं काय आणि कशामुळे काढून दिलंय हे तो स्वतःच्या बायकोला सुद्धा सांगू शकतो. बरोबर.